त्याबद्दल आपलंही सगळ्यांचं अभिनंदन करतो. मित्र, हा जो प्लॅटफॉर्म आहे, हा एवढा जबरदस्त असा प्लॅटफॉर्म आहे, की माझी तर ओळख करून दिली, पण माझं कर्तव्य म्हणून भीमराव पाटील, मी बारामती आणि आता सध्या पुण्यामध्ये कार्यरत आहे. तर बघा, की सरांनी जे सांगितलं, आनप सरांनी सांगितलं, की माझी सगळी स्वप्न पूर्ण झालेली आहेत. आता फक्त आणि फक्त माझं एक जे स्वप्न अपूर्ण आहे, ते मी तुम्हाला पुढं सांगणार आहे, की काय माझं स्वप्न आहे आणि काय आपल्याला करायचंय. तर माझी सगळी स्वप्न पूर्ण झालेली आहेत. 2006 पासून ह्या इंडस्ट्रीमध्ये नेटवर्क मार्केटिंगमध्ये मी आलेलो आहे आणि ह्या 2006 पासून ते आजपर्यंत ह्या इंडस्ट्रीमधून जवळपास 3.5 ते 4 करोड रुपयाच्या आसपास मी ह्या इंडस्ट्रीतून पैसे कमवलेले आहेत. ही इंडस्ट्री एवढी चांगली आहे, परंतु बरेचसे लोक ह्या प्रोजेक्टमध्ये किंवा ह्या MLM मध्ये सक्सेस होत नाहीत. त्याला एकमेव कारण आहे, की आपल्या स्वतःचं डोकं वापरतात. आपल्या स्वतःचं डोकं वापरून कधीही तुम्ही नेटवर्क मार्केटिंग मध्ये कधीही सक्सेस होणार नाही. कारण या ठिकाणी जो प्रोजेक्ट आहे, त्या प्रोजेक्टची जी काय सिस्टम आहे, त्या सिस्टम पद्धतीने काम करणं गरजेचं आहे. जी आपली टीम आहे, त्याचे टीम मधले काय आपले ऑफलाईन लोक आहेत, ते जे सांगतात त्या पद्धतीने जर तुम्ही काम केलं, तर 100% प्रत्येक व्यक्ती ह्या प्रोजेक्ट मधून MLM मधून सक्सेस होऊ शकतो. कारण आजपर्यंत आपण आपलं स्वतःचं डोकं वापरून आपण काय सक्सेस झालो? आपण सक्सेस झालेलो नाही. तर फक्त आणि फक्त कृपा करून सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, की 2 ते 3 वर्ष फक्त जे सिस्टम सांगते त्या सिस्टमने तुम्ही काम करा आणि जे तुमची अपलाईन सांगते त्या पद्धतीने काम करा. तुमची 3 वर्षामध्ये एकही स्वप्न अपुरं राहणार नाही. तर त्याच्यासाठी प्रत्येकाने जे सिस्टम सांगते त्या पद्धतीने काम करा. स्वतःचं डोकं वापरू नका. जे सांगतील तसं तुम्ही काम करा आणि त्या पद्धतीने जर काम केलं, तर या ठिकाणी आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं 100% स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण मी 2006 पासून जी ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करतोय, तर मी माझं स्वतःचं कधी डोकं वापरलेलं नाही. जी माझी अपलाईन मला जी सांगत आली त्या पद्धतीने मी काम करत गेलो आणि आज जवळपास 3.5 ते 4 करोडच्या आसपास मी ह्या इंडस्ट्रीमधून पैसे कमवलेले आहेत. तसं तुम्ही सुद्धा ह्या इंडस्ट्रीमधून तुम्ही पैसे कमवू शकता. त्याच्यासाठी प्रत्येकाने जी आपली अपलाईन असेल त्याच्याशी रोज डेली तुमचा सकाळी संध्याकाळी फोन होणं खूप गरजेचं आहे. कारण जे काही रोजचे अपडेट आपले आहेत, हे अपडेट आपल्याला रोजच्या रोज समजणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला जो हा झूम प्लॅटफॉर्म जी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलाय, तर ह्याचा 100% पुरेपूर फायदा घेणं गरजेचं आहे. ह्या झूम मीटिंग मध्ये जास्तीत जास्त तुमची लोक जास्त बसणं गरजेचं आहे. कारण हा जो प्रोजेक्ट आहे, ते पहिल्या प्रोजेक्ट मध्ये आपण जे MLM मध्ये आणि ह्याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. कारण ह्याच्यामध्ये आपल्याला दररोज काही ना काहीतरी अपडेट येतं आणि ते अपडेट आपल्या टीमला माहित होणं गरजेचं आहे. जसं आज बघा, आज डाव वोटिंग आलेली आहे, तर ती आज दुपारी आली की लगेच आपल्याला इंगळे सरांनी टोटली त्याचा व्हिडिओ बनवून सुद्धा त्यांनी दाखवलं, की आपलं कसं डाव वोटिंग केलं जातं, कोण करू शकतं. ज्याच्याकडे CS कॉइन आहे तो व्यक्ती त्याच्यामध्ये करू शकतो. कारण जी आता डाव वोटिंग कशासाठी आहे ही सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. जे आपले कॉइन जे आहेत, जे पहिले SC कॉइन आहेत, SC कॉइन जे आपले जे रिलीज होणार आहेत, आपण जे काय ह्याला लावलेले आहेत ट्रेडिंगला, तर त्याच्यातले जे काय आपल्याला रिलीज होणार आहेत, तर त्याच्यासाठी
डाव वोटिंग काही म्हणजे 2%, 3%, 4%, 5%, 7%, 8% ह्या पद्धतीने आहे. तर ते प्रत्येकाचं डाव वोटिंग घेतलं पाहिजे. आणि मग आज बघा 5%, कमीत कमी 5% आपल्याला जर आले तरी खूप त्याच्यातून येऊ शकतात. तर 5%च्या ह्याच्यामध्ये खूप लोकांनी डाव वोटिंग केलेलं आहे. आज ते जवळजवळ 97-98% लोकांनी त्याला मान्यता दिलेली आहे. तर हे जे दररोजचे अपडेट आहेत, तर ते अपडेट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आपल्या टीमला माहीत होणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी प्रत्येकाने आपली टीम बसवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण झूम मीटिंग सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येकाने जेवढी झूम मीटिंग सांगल तेवढी आपण आपल्या स्वतःची सुद्धा आपल्या टीम मध्ये झूम मीटिंग आपण घेऊ शकतो. आणि आपल्याला आज हा 100% डिजिटल प्रोजेक्ट आहे. तर डिजिटलचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल, कारण फिजिकल म्हटलं की आपल्याला फिजिकल मध्ये आपल्याला खर्च होतो, वेळ वाया जातो, त्याच्यानंतर ट्रॉफिकचा त्रास होतो, ऊन वाऱ्याचा, पावसाचा, आता पावसाचे दिवस आहेत, पावसाचा त्रास होतो. तर आपल्याला जास्तीत जास्त डिजिटलच्या माध्यमातून आपण कसा हा प्रोजेक्ट लोकांपर्यंत पोहोचू शकतो, तर हे सुद्धा आपल्याला शिकून घेणं खूप गरजेचं आहे. तर प्रत्येकाने प्रयत्न करा. तुम्ही ज्या पहिल्या दिवशी तुम्ही एक 10 मिनिटं 15 मिनिटं बोलला तरी चालत, परंतु दुसऱ्या मीटिंगला तुम्ही तीच तुम्ही 20 मिनिटं 25 मिनिटं बोलणार आहे. परत कालांतराने तुम्ही अर्धा तास बोलू शकणार आहे, परत 1 तास बोलू शकणार आहे, परत तुम्ही 2-2 तास बोलू शकता. कारण मी सुद्धा सुरुवातीला ज्यावेळेस बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस मी सुद्धा 1-2 मिनिटच फक्त बोललो होतो. परंतु आज मला 2-2, 3-3, 4-4 तास बोलायचं म्हटलं तरी मला कुठलाही होत नाही. तर त्याच्यासाठी प्रत्येकाने या झूम मीटिंग मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. किंवा ज्यावेळेस आपलं हे चालतं, प्रत्येकाला बोलण्याचा चान्स दिला जातो, त्यावेळेस हँड राईज करणं गरजेचं आहे. मला बोलायचंय असं प्रत्येकाने दाखवलं पाहिजे आणि हँड राईज करून आपण स्वतः बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बऱ्याच वेळा आनब सर विचारतात की बिझनेस करत असताना कुणाला काही अडचण येते का, तर त्यावेळेस लोक बोलायचा प्रयत्न करत नाहीत आणि नंतर मग अपलाईनला अजून क्रॉस लाईनला त्याचं सोल्युशन विचारलं जातं. आणि असं कसं होतं, तर जे तुम्ही काम करत असताना तुम्हाला ज्या ज्या गोष्टीची अडचण येते ते तुम्ही बोलला तर त्याचं उत्तर देण्यासाठी इंगळे सर आहे, मी सर आहे, आनब सर आहेत, असे प्रत्येक व्यक्ती तुमच्या जो काय प्रॉब्लेम आहे तर त्याचं सोल्युशन देण्यासाठी आम्ही प्रत्येक जण या ठिकाणी उभा आहे. तर तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करा. एक जुनी म्हण आहे बघा, बोलणाराचे न बोलणाराचे गहू सुद्धा विकत नाहीत आणि बोलणाराचे आंबाडे सुद्धा विकले जातात. तर हा आपला जो कन्सेप्ट आहे हा फक्त आणि फक्त बोलण्याचा आहे. जो जास्त ह्या मीटिंग मध्ये बोलण्याचा प्रयत्न करत तो व्यक्ती जास्ती पैसे कमवू शकल. जो व्यक्ती आपल्या झूम मीटिंग मध्ये जास्ती लोक बसवल तो ह्याच्यामध्ये जास्त पैसा कमवू शकल. प्रत्येकाने ह्या प्रोजेक्ट बाबतीत प्रत्येकाने सिरियस होणं खूप गरजेचं आहे. कारण आता जे ज्यांच्याकडे कॉइन नसतील तर प्रत्येकाने कॉइन खूप घेणं गरजेचं आहे. कारण बघा प्रत्येक व्यक्ती जो लीडर येतो आणि लीडर आल्यानंतर तुम्हाला जी प्रत्येकाला सांगतो की आपले जे सीएस कॉइन आहेत ही प्रत्येकाने कमीत कमी 10, 20, 30, 40, 50, 100 जे शक्य आहे ते तुमच्या खिशाला जेवढे शक्य आहे तेवढं तुम्ही परचेस करणं गरजेचं आहे. कारण आपल्या हातातून बऱ्याचशा अशा संधी गेलेल्या आहेत. कारण बिटकॉइन संधी गेलेली आहे, एथेरियमची संधी गेलेली आहे, त्याच्यानंतर सोलोना आहे, असे बरेचसे कॉइन आहेत. तर ती आपल्या हातून संधी गेलेली आहे आणि जर तुम्ही ह्या बी संधीतून हुकलात तर आपल्याला रडू आल्याशिवाय राहणार नाही. कारण ही संधी एवढी जबरदस्त आहे. कारण
ज्या वेळेस एक बघा, काल परवा दिवशी मी आपल्या ग्रुपवरती एक पोस्ट मला मिळाली होती आणि ती मी पोस्ट टाकली होती. जर 2009 साली फक्त 2 रुपयाचे तुम्ही बिटकॉइन घेतला असता, तर आज तुम्ही 1 करोड पेक्षा जास्त पैसे कमवले असते. तशी त्यावेळेस आपल्याला माहिती नव्हतं, त्याचा अभ्यास नव्हता, म्हणून आपण ती घेतलं नाही. परंतु तुम्ही आता आपल्याला ह्या झूमच्या माध्यमातून किंवा आपले मित्र जे कोण असेल तर आपल्याला सांगतोय, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय, आपण त्याच्याविषयी सिरियस घेत नाही. तर त्याच्यासाठी मी प्रत्येकाला विनंती करल की कमीत कमी 10-20 तरी तुमच्याकडं CS कॉइन असणं गरजेचं आहे. कारण जर 10-20 CS कॉइन जरी असतील तरी तुमच्या फ्युचरमध्ये तुमच्या मुलाबाळांची 100% सगळी स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत. त्याच्यासाठी प्रत्येकाने आज तुम्ही एससी कॉइन घेतला तर ह्या ठिकाणी जी सगळे लीडर आहेत, वरचे आहेत, खालचे आहेत, तुमचे अपलाईन आहे, कोण आहे, त्याला एकही रुपयाचा फायदा होणार नाही. आणि फक्त तुमच्या फॅमिलीची स्वप्न पूर्ण झाली पाहिजेत. तुमची फॅमिली सुखामध्ये आनंदामध्ये राहिली पाहिजे. त्याच्यासाठी प्रत्येक लीडरची मनापासून तळमळ आहे आणि त्या तळमळीचा तुम्ही आज त्याचा पुरेपूर फायदा घेणं खूप गरजेचं आहे. आज आपल्याला घेण्यासाठी एकदम जबरदस्त असा रेट आहे. $3-3.5 आसपास आपला एससी कॉइनचा रेट आहे. आज आपण 300-350 रुपयांनी घेतलं तर ते फ्युचरमध्ये आपल्याला 2 ते 3 वर्षामध्ये आपली 100% सगळी स्वप्न पूर्ण होतील, एवढी मी गॅरंटी देतो. 10, 20, 50, 100 जेवढे शक्य आहे तेवढे आज तुम्ही ते कॉइन घेऊ शकता. प्रत्येकाने कॉइन घेणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक जण का सांगतो, तर तुमचं फ्युचर चांगलं झालं पाहिजे, तुमच्या मुलाबाळांचं, तुमच्या फॅमिलीचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे. त्याच्यासाठी प्रत्येक जण या ठिकाणी आपल्याला विनंती करतो की एससी कॉइन घ्या. तर प्रत्येकाने एससी कॉइन घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर जो हा प्रोजेक्ट आहे, हा प्रोजेक्ट आगळा वेगळा, जगाच्या आगळा वेगळा आहे. कारण जी आजपर्यंत 2006 पासून ते आजपर्यंत मी जी नेटवर्क मार्केटिंग बघितलं, परंतु एवढा फास्ट देणारा प्रोजेक्ट मी आतापर्यंत एकही प्रोजेक्ट बघितला नाही. कारण जे सगळे पण जे प्रोजेक्ट आहेत किंवा जे MLM कंपन्या आहेत, तर त्या ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त 10%, 15%, 20%, 25% ह्याच्यापेक्षा जास्त वाटप होत नाही. परंतु ह्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला आपल्या टीम मधून जेवढा बिझनेस दिलेला आहे त्याच्यात 100%ची 100% डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. मग 100% डिस्ट्रीब्युशन केल्यामुळं या ठिकाणी इतकी लोक करोडपती झाल्यात की बघा, हा जो प्रोजेक्ट आपला जो आला ती 29 जून 2022 साली रशियातून आपला हा स्टार्ट झाला आणि त्याचे जे क्रिएटर आहेत, त्याचे जे क्रिएटर मिस्टर लाडो अकोटनिको सर एवढी जबरदस्त व्यक्ती आहे. कारण त्यांना मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये त्यांनी 13-14 वर्षाचं काम केलेलं, मायक्रोसॉफ्ट कंपनी सिनियर डेव्हलप, त्यांना ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा जवळजवळ 13-14 वर्षाचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. अशा व्यक्तीबरोबर आपण काम करतोय आणि त्यांची सगळ्यात महत्वाची जी खासियत आहे की त्यांनी 2020 पासून ते आजपर्यंत जवळपास 3-3.5 लाख लोकांपेक्षा जास्त लोक करोडपती केलेला व्यक्ती आहे. अशा व्यक्तीबरोबर आपण प्रत्येक व्यक्ती काम करतोय आणि त्यामुळं आपण मोकळ्या मनाने एकदम काम जबरदस्त असं काम करणं गरजेचं आहे. कारण येणारे जे प्रोजेक्ट आहेत हे जवळजवळ 16-17 जे प्रोजेक्ट आहेत एवढे जबरदस्त आहेत की तुम्ही त्याच्यातून इमेजिंग करू शकणार नाही एवढा पैसा आपण ह्या प्रोजेक्ट मधून कमवणार आहे. कारण आजपर्यंत कोणी प्रत्येक कंपनीमध्ये 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष काम केलं असेल, त्याच्यापेक्षा 6 महिन्यामध्ये तुम्ही पैसे इथं कमवू शकताय. एवढं तुम्ही एक 6 महिन्याला 1 करोड कमवू शकताय, 4 महिन्याला 1 करोड कमवू शकता.
तुम्ही 2 महिन्याला 1 करोड कमवू शकता, एका महिन्याला सुद्धा तुम्ही 1-1 करोड रुपये कमवू शकता. एवढा हा प्लॅटफॉर्म जबरदस्त आहे. तर प्रत्येक व्यक्तीने या प्लॅटफॉर्मला सिरियस होणं गरजेचं आहे. कारण जी येणारे जे प्रोजेक्ट आहेत हे खूप पैसे देणारे आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त कम्युनिटी जास्त असणं गरजेचं आहे. ज्या व्यक्तीकडं जास्त कम्युनिटी आहे तो ह्या प्रोजेक्ट मधून जास्तीत जास्त पैसा कमवणार आहे. कारण आपल्याला एकाच छताखाली टोटली सगळे प्रॉडक्ट मिळणार आहे, सगळ्या वस्तू मिळणार आहेत, टोटली सगळं जे आहे आपल्याला हॉस्पिटल मिळणार आहे. त्याच्यानंतर जसं ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, सगळे टोटली ते एकाच आपल्याला छताखाली सगळे टोटली ह्याच्या खाली आपल्याला मिळणार आहेत. त्याच्यासाठी प्रत्येकाने आपली टीम वाढवणं गरजेचं आहे. झूम मीटिंगला जास्तीत जास्त लोक बसवणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक व्यक्ती करोडपती कसा होईल ह्याच्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. आणि माझं जे स्वप्न आहे, जे माझं स्वप्न अपुरं राहिलेलं आहे, जसं अनब सरांनी सांगितलं की नेटवर्क मार्केटिंग मधून माझी सगळी स्वप्न, गाडी, बंगला, घर पूर्ण झालेलं आहे. तर हे माझं झालंय. मी स्वतःच्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी कधी काम करत नाही. कारण 2006 पासून आजपर्यंत मी जे काम केलं ते माझ्या टीम मधले लीडर घडले पाहिजे, लीडर लोकांनी पैसे कमवले पाहिजे, ह्याच्यासाठी काम करत आलेलो आहे. आणि आज मी ह्या प्रोजेक्ट मध्ये सुद्धा टार्गेट घेतलेलं आहे की 1 वर्षामध्ये मिनिमम 100 लोक करोडपती करायचं मी टार्गेट घेतलेलं आहे. तर 100% ही पूर्ण होणार ही मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगू शकतो. कारण एवढा हा जबरदस्त असा प्रोजेक्ट आहे. कारण आज 3 वर्ष ह्या प्रोजेक्टला पूर्ण झालेले आहेत आणि ह्या 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ही जी आपली जी ह्या प्रोजेक्टमध्ये जी कम्युनिटी आहे ही कम्युनिटी टोटल जवळपास 21 ते 22 लाखाच्या आसपास कम्युनिटी झालेली आहे. आणि 1 महिन्यामध्ये कमीत कमी 60 ते 70 हजार लोक ह्या प्रोजेक्टला दर महिन्याला जॉईनिंग होत आहेत. आणि ह्या 21 ते 22 लोकांमधून 1 लाख पेक्षा जास्त लोक ह्या प्रोजेक्टमध्ये करोडपती झालेले आहेत. म्हणून मी सुद्धा 1 वर्षामध्ये जे टार्गेट घेतलेलं आहे की 100 लोक करोडपती करण्याचं, ही लवकरात लवकर 100% हे पूर्ण होणार ही मी तुम्हाला गॅरंटी देतो. आणि या ठिकाणी मी थांबतो. सगळ्यांना 100 लोक करोडपती होण्यासाठी शुभेच्छा देतो. बॅक टू सर. अनब सर ऐका येतो? बॅक टू. थँक्यू सर. मित्रांनो, आपले ग्रेट मेंटर, ग्रेट लीडर, ग्रेट मार्गदर्शक माननीय श्री भीमराव पाटील सर यांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलं, अतिशय सुंदररित्या त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. मित्रांनो, या प्रोजेक्टवर आपण सातत्यपूर्वक काम केलं तर नक्कीच आपण जे सरांचे स्वप्न आहे ते लवकरात लवकर पूर्ण होतील. फक्त आपण विश्वास ठेवणं गरजेचं आहे. समझ गए तो पैसा ही पैसा, नहीं समझे तो पहिले जायचा. तर आशा करतो सर्वांना समजलं असेल. मित्रांनो, जे सरांनी कॉइन विषयी सांगितलंय त्याचा रेट अगदी आता कमी दरामध्ये आहे. तर आपण प्रत्येकानं ते घेऊन ठेवणं गरजेचं आहे. जसं बिटकॉइन विषयी सरांनी सांगितलं त्यावेळेस माहिती नव्हती, घेऊ शकलो नाही. पण आज तशीच गोष्ट परत नको घडायला, त्यासाठी आपण कोणात तरी आपले अपलाईन असेल, आपले साथी सहयोगी असेल, यांच्यावर विश्वास ठेवून जर आपण घेऊन ठेवले तर नक्कीच आपण या येणाऱ्या काही कालावधीमध्ये आपण आपलं जीवन बदलू शकतो. तर पुन्हा एकदा सरांचं खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आपले ग्रेट अपलाईन माननीय श्याम मिगळे सर यांना या मंचावर आमंत्रित करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. प्लीज वेलकम सर. नमस्ते सर, आवाज येतोय? यस सर, यस सर, ओके. आजचे जे सरांनी माहिती सांगितली जबरदस्त रित्या सांगितली मित्रांनो. इथं 3 खुर्च्या मोकळ्या आहेत आपल्याकडे. अजून कॅमेरा चालू झाला तर तो खुर्चीवर येऊन बसतो. ही एक डिजिटल टेक्नॉलॉजी आहे.
तर अशी नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत राहील आपल्याकडं. तर आज जे मेन महत्वाचं जे अपडेट आहे, आज जे आपण होल्ड केले ते काही काही HSC1 HSC2 8 पर्यंत होते, तर आज ते रिलीज म्हणजे आज डाव वोटिंग आहे. डाव वोटिंग थ्रू ज्याला जास्त मतदान पडत, किती टक्केवारी 1% पासून 8% पर्यंत, समजा ज्याला जास्त मतदान पडत ते अप्लाय होईल. आता 23 जुलै पासून जर करायचं असेल तर 5% वरती आपल्याला क्लिक करायला लागेल. 5% वरती जर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला 23 तारखेपासून 5% ते कॉइन रिलीज होणार आहे आणि ते CS कॉइन मध्ये येणार, कन्व्हर्जन होणार त्याचं. त्यामुळे प्रत्येकाने जास्तीत जास्त मतदान करणं, वोटिंग करणं हे गरजेचं आहे. ज्यांच्याकडे कॉइन आहेत त्यांनी साधा 1 कॉइन जरी असेल तरी ते तो मतदान करू शकतो. 1000 कॉइन असला तरी मतदान करू शकतो, पण त्याला कॉइन लागतील. त्याला कॉइनचं, ज्याच्याकडे कॉइन आहे ते या डाव वोटिंगला पात्र असतात. ज्यांना कॉइन नाही तर ते डाव वोटिंग करू शकत नाही. त्यासाठी प्रत्येकाने आज जसं तुम्ही बघितलं, आपण याला टाकलेल्या ग्रुपवरती की सरांनी सांगितलं 2 रुपयाचा कॉइन आज 1 कोटी प्लस झालेला त्याची किंमत. तर ती संधी गेलेली आहे प्रत्येकाची. तर संधी गेली तर संधीचं सोनं करायचं असेल आपल्याला तर CS कॉइन, जो CS कॉइन आहे आपला मेटावेलचा, तो कॉइन घेऊन आपण ते संधीचं सोनं करू शकतो. प्रत्येकाला माहिती, आपले बरेचसे लीडर आहे याच्यामध्ये की वेगवेगळे कॉइन आहे त्यांच्याकडे. जसे आपले डॉक्टर साहेब मकरंद गोस्वामी सर, त्यांच्याकडे पण कॉइन आहे. तर त्यावेळेस त्यांना नॉलेज होतं म्हणून त्यांनी कॉइन घेतले. मित्रांनो, आपल्याला नॉलेज नव्हतं म्हणून आपण कॉइन घेतले नाही. त्यामुळे आपला आज आपण विचार करतोय की आपल्याला कधी रेट वाढेल बुवा, काय वाढेल. पण हा एक मेकॅनिझम असतो किंवा लॉगरिथम असतो की तिथं कॉइन जे वाढतं ते ज्या वेळेस कोणीतरी विकतं, कोणीतरी घेतं, त्याच वेळेस तो कॉइनचा रेट वाढला जातो. कॉइन खाली जाईल आणि कॉइन वरती पण जाईल. समजा 50 लाखाला कॉइन होता, तो 15 लाखापर्यंत आला होता बिटकॉइन. तेच आज तुम्ही जर विचार केला तर आपला जो CS कॉइन आहे आज $22 होता, आज त्याची $3 पर्यंत किंमत आलेली. तोच कॉइन तुम्हाला काही दिवसामध्येच, म्हणजे ह्या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यामध्ये ह्या रेटला नाही भेटणार. तो आजचा जो रेट आहे तुम्हाला त्या रेटला परत कधीही कॉइन नाही भेटणार तुम्हाला. त्याच्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, ज्यांच्याकडे कॉइन नसेल त्यांनी कॉइन घेऊन ठेवणं गरजेचं आहे. कारण भविष्यामध्ये आपल्याला तर गरजच आहे, 100% आपल्या फॅमिलीला पण गरज असते पैशाची. पण त्याचा जे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायचा असेल तर तुम्हाला प्रत्येकाला, म्हणजे बरेच जणांकडे आपल्यावर कॉइन आहे पण ज्यांच्याकडे नसतील त्यांनी रिक्वेस्ट की तुम्ही लवकरात लवकर कॉइन घ्या. कारण एवढ्या 8 दिवसाच्या आत कॉइन घेणं गरजेचं आहे. नंतर जे रेट वाढेल तो फास्ट वाढेल. इतका वाढेल तर तुम्ही समजू शकत नाही, मी समजू शकत नाही. कारण जे जे प्रोजेक्ट येतात, आपला TNS येतोय, परत जे वेगवेगळे एक्सचेंज आहे कॉइन, आता ते कॉइनचं प्रोसेस आपली कम्प्लीट होत आलेली आहे. एक्सचेंजला पण जाणार आहे हा कॉइन. तर 5 एक्सचेंज म्हणजे Tier 1 चे एक्सचेंज जसं बायनान्स वगैरे जे टॉपचे एक्सचेंज असतात त्याच्या त्यांची बोलणी चालू आहे. आणि ती बोलणी झाल्यानंतर मित्रांनो हा कॉइन तुम्हाला परत कधीही या रेटला भेटणार नाही. त्यासाठी प्रत्येकाने कॉइन जेवढे शक्य कर्ज काढू नका. बिगर कर्ज काढून कॉइन घेऊ शकता तुम्ही. कारण कर्ज काढलं तर बऱ्याचशा अडचणी येतात. त्यासाठी आपल्याला टीम लावून किंवा टीम वर्क करून सुद्धा आपण याच्यातनं कॉइन कमवू शकणार पुढे. भविष्यात हा कॉइन जो राहील आज आपला CS कॉइन, तो मी म्हणत नाही की आज तो बिटकॉइन होईल, पण बिटकॉइन पेक्षा पण कमी नाही राहणार. त्यासाठी प्रत्येकाने कॉइन कडे लक्ष देणं गरजेचं आहे. आज मीटिंगचा टाइम आपला जवळजवळ किती राहिला, संपत आलेला आहे. 6 मिनिटं राहिले. डॉक्टर साहेब आहे, डॉक्टर साहेबांना बोलवा. डॉक्टर साहेबांना थोडस 2 शब्द बोलू द्या. डॉक्टर साहेब आहेत. डॉक्टर सरांना मी अनम्यूट मित्रांनो, आज आपल्या मंचावर आपले ग्रेट लीडर, ग्रेट मार्गदर्शक डॉक्टर मकरंद गोस्वामी सर हजर आहेत. तर त्यांना मी या मंचावर आमंत्रित करतो. त्यांनी आपल्याला एक 5 मिनिटं मार्गदर्शन करावं. प्लीज वेलकम सर. नमस्कार, जय मेटा वेल. मित्रांनो नमस्कार. खूप सुंदर आणि चांगले अपडेट आता येत आहे आणि छान सगळं चालू आहे. सगळ्यांनी ज्यांच्याकडे कॉइन आहे त्यांनी डाव वोटिंग करणं गरजेचं आहे.
कारण की सरांचं अपडेट प्रत्येक गोष्टीचं एकदम अप टू डेट आणि प्रॉपर असतं. सन्माननीय भीमराव पाटील सर असतील, सन्माननीय शामराव इंगळे सर असतील, सन्माननीय आनप सर असतील आणि इतर सर्व मान्यवर मंडळी खूप सुंदर आणि अप्रतिम पद्धतीने सगळं मॅनेज करताय आणि प्रगती आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मी आता जेव्हा जेव्हा बघतो ना, तर नवीन नवीन काहीतरी आणतात. आता बघा त्यांनी डायस वगैरे तयार केला, एकदम सुंदर. म्हणजे मित्रांनो, आपल्यासाठी जो काही मंच उभा करताय तर त्या मंचचा मॅक्झिमम फायदा घेतला पाहिजे. नॉलेज अपडेट असणं गरजेचं आहे आणि कॉईन तर असणं गरजेचंच आहे. त्याबरोबर ज्या काही अद्याप स्लॉटचा प्लान आहे तो बी आज तुमचा एकदम सुंदर आणि अप्रतिम पद्धतीनं चालू आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये 100% जेवढी लोक कंटिन्यू राहत आहे, कंटिन्यू अपडेशन मध्ये आहे, त्या लोकांना 100% खूप मोठा आणि सुंदर फायदा होणार आहे. कारण मित्रांनो, नेटवर्क मार्केटिंग मध्ये अशा कॉन्सेप्ट खूप कमी येतात का ज्या कॉन्सेप्टवर म्हणजे म्हणजे असं समजा का येणाऱ्या पुढच्या 10-20 वर्ष 25 वर्ष तुम्ही 100% भरोसा ठेवू शकता. तुमचा आजचा काळ काय आहे हा गरजेचा नाही, परंतु येणारा येणारा काळ जो आहे तो अतिशय अप्रतिम आणि सुंदर असणार आहे. कारण की तुम्हाला जे काही आजपर्यंत बघा, काही लोकांचं जे आहेत ना अर्निंग वर्षाचं जे आहे 2 लाख 3 लाख 4 लाख 5 लाख असं असतं, काहींचं 10 लाख 20 लाख असतं, काहींचं 30 35 40 लाख असतं. मित्रांनो, करोड रुपये वर्षाला घेणारी खूप कमी मंडळी या भारतामध्ये. तर या माध्यमातून, या कॉन्सेप्टच्या माध्यमातून 100% येणाऱ्या कालावधीमध्ये 1 करोड 2 करोड 5 करोड 10 करोड रुपये मिळू शकतात. अशी कॉन्सेप्ट आहे. फक्त स्टेबल राहणं आणि कंटिन्युटी मध्ये सगळ्या काही गोष्टीचं नॉलेजचं अपडेट राहणं हे गरजेचं आहे. कारण की जे काही जो प्रोजेक्ट बनला आहे तो प्रोजेक्ट अतिशय अप्रतिम आहे. म्हणजे ज्याला काही चॅलेंजेस नाही आजच्या मितीला तरी. कारण की विषय असा आहे की यानंतर बरेचसे कॉन्सेप्ट आले, डुप्लिकेशन त्यांनी मारलं, परंतु ते मार्केटमध्ये टिकले नाही. कारण की मेटाफोर्स जो सुरुवातीचा होता तो आज आहे, तो भविष्यात बी राहणार. कारण की त्यांनी जो काही डॅप प्रोग्राम जो आणला, कारण की ह्या जगाला जर डॅप प्रोग्राम कोणी दिला असेल तर मिस्टर लाडो असतील. कारण की मिस्टर लाडो एकमेव अशी व्यक्ती आहे का ज्या व्यक्तीनं डॅप प्रोग्राम दिलाय. यानंतर हजारो लोकांनी त्याचं डुप्लिकेशन मारलं, परंतु ज्या मेन चाव्या असतात, त्या मेन जो ती कॉन्सेप्ट आणतो या भूतलावरती, किंवा जो कोणी प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये मास्टर असतो, तर मिस्टर लाडो 100% या कॉन्सेप्टमध्ये किंवा डिजिटलच्या याच्यामध्ये 100% मास्टर आहे. कारण हे त्यांनी प्रूव्हन केलंय. कारण हे बघा, कोणताही कॉन्सेप्ट ज्यावेळेस अपडेटला जातो तो पुन्हा रिव्हर्स होत नाही मित्रांनो. कारण यांनी अपडेटला गेले, रिव्हर्स बी आले, येणाऱ्या कालावधीमध्ये एक्सचेंजला बी जाईल आणि येणाऱ्या कालावधीत 100% तुमच्या माझ्या घरामध्ये 100% करोड रुपये जातील. ही शाश्वती आपण 100% समोरच्याला देऊ शकतो. कारण की हा जो कॉन्सेप्ट आहे अतिशय अप्रतिम आहे. म्हणजे ते ज्या पद्धतीनं ज्या ज्या गोष्टी आणताय ना, आता बघा हे वोटिंग घेण्याची काही गरज नव्हती आत्ता, परंतु त्यांनी बघा सगळ्यांना विचारून सगळ्यांच्या संगनमताने म्हणजे प्रत्येकाला त्यांनी तेवढीच प्रायोरिटी दिली. आज 21 लाख पब्लिक आपली आहे. आज 21 22 23 25 लाख झाली असेल, परंतु जी काही पब्लिक आपली आहे ती पब्लिक जी आहे किंवा आपला जो क्राऊड आहे या क्राऊडला 100% मान्यता देत आहे. म्हणजे त्यांच्यासाठी एक व्यक्ती बी महत्वाचा आहे आणि जे काही 21 लाख लोक आहेत ते बी महत्वाचे आहे. म्हणजे डाव वोटिंगच्या माध्यमातून खूप सुंदर, आणि दरवेळेस त्यांनी मागच्या वेळेस बी या पद्धतीचंच त्यांनी वोटिंग घेतलं, त्यानुसार लगेच ते सगळ्या गोष्टी त्यांनी लाईव्ह केल्या. अशाच पद्धतीने यावेळेस होणार आहे मित्रांनो. तर धन्यवाद मला बोलण्याचा चान्स दिला. सन्माननीय भीमराव पाटील सर असतील, सन्माननीय शामराव इंगळे सर असतील, सन्माननीय आनप सर असतील आणि सर्व मान्यवर मंडळी, धन्यवाद. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मेटावेल. थँक्यू सर. मित्रांनो, आपले ग्रेट लीडर, ग्रेट मार्गदर्शक माननीय डॉक्टर मकरंद गोस्वामी सर यांनी जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचं खूप मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. आजचे ग्रेट मेंटर, प्लॅन प्रेझेंटर माननीय श्री भीमराव पाटील सर यांनी पण जे जबरदस्त पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. आणि आपले ग्रेट अपलाईन ज्यांनी हा डिजिटल मंच आपल्यासाठी उपलब्ध करून दिला त्यांचं पण मी मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. मित्रांनो, आज आपला टाइम संपत आला आहे, तर उद्या आपण नवीन लीडर सोबत भेटणार आहोत. तर सर्वांनी आपापल्या टीम सोबत, आपापल्या साथी सहयोगी सोबत मीटिंग मध्ये असणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो, दररोज नवीन नवीन लीडर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येत असतात. आपण कोणत्याही हालातमध्ये शिकणं गरजेचं आहे आणि नवीन नवीन अपडेट आपल्याला आता लवकरात लवकर येत आहेत, तर ते आपण समजून घेणं गरजेचं आहे. आपल्याला डाव वोटिंग आपल्याला करायचं आहे, तर ते कशा पद्धतीने करायचं आहे, तर आपल्या प्रत्येक व्यक्तीनं आपापल्या सिनियरशी कॉन्टॅक्ट करून ते डाव वोटिंग करणं गरजेचं आहे. तर पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप धन्यवाद.
जय हिंद, जय मेटावेल.